नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत YCMOU मुक्त विद्यापीठ यांचे सत्र 2025-26 या वर्षाकरिता ऑनलाईन ॲडमिशन कसे करायचे आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा होऊ शकतो कारण की यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, याचा तुम्हाला उपयोग होईल. तर या इथे मित्रांनो आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे जी वेबसाईट आहे त्याचे होमपेज तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि त्या होमपेजवरती तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक हिअर असे ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला ॲडमिशनसाठी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढचं पेज ओपन दिसेल, त्यामध्ये दिसेल शैक्षणिक वर्ष. या इथे मित्रांनो 22-23 आहे कारण की प्रेझेंटेशन स्वरूपामध्ये आहे. तर या इथे आपल्याला दिसणार आहे 2025-26 च्या विविध शिक्षण क्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. तर तुम्हाला या इथे क्लिक करायचे आहे. या इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन 2025-26 या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे महत्त्वाची माहिती मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा ॲडमिशन घेत असाल, या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर तुम्हाला हे डिटेल पाहूनच तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे. जसे की नवीन प्रवेश घेण्यासाठी म्हणजेच प्रथमतः प्रवेश घेणाऱ्यांसाठी या इथे डिटेल भरायची असणार आहे, त्यांचा युजर नेम, पासवर्ड. आणि जुने विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्याकडे युजर नेम, पासवर्ड आहे, अशा विद्यार्थ्यांनी जुन्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षात प्रवेश घेण्याकरिता म्हणजेच त्यांचा युजर नेम, पासवर्ड सर्व क्रिएटेड असणार आहे, त्यांचा PRN नंबर क्रिएटेड असणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी उजव्या बाजूला असलेल्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचे आहे. त्यानंतर पुढचं जे पेज असणार ते अशा प्रकारे दिसेल, ऑनलाईन प्रवेश अर्ज, विद्यार्थी मदत कक्ष. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, काही अडथळे येत असतील, तर तुम्ही या संकेतस्थळावरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपली जी माहिती आहे ती भरलेली असेल, जसे की आपले रजिस्ट्रेशन केलेले असेल, नवीन स्टुडंट असलो, जुन्या स्टुडंटनी उजव्या बाजूला असलेल्या ठिकाणी PRN नंबर ॲड करायचा आहे, नंतर प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. तर पुढचे पेज जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, जसे की नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुमचं नाव व इतर डिटेल आहे ती या इथे भरायची असणार आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे पुढचं पेज जे आहे ते तुम्हाला दिसेल, ॲक्सेप्टचं बटन असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, कंडिशनल आहे, जसे की तुम्हाला काही संस्थेकडून, आपल्या केंद्राकडून काही कंडिशन्स दिलेल्या असतात, त्या सर्व ॲग्री आहेत असे तुम्हाला बटन क्लिक करायचे आहे. सविस्तर वाचून नंतरच ते ॲग्री बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या इथे आपण पाहू शकतो हे आपली संपूर्ण डिटेल भरून झालेली आहे, कॉन्टॅक्ट डिटेल आहे आणि नंतर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. अशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते देखील आपण या इथे पाहिलेले आहे. तुमचा पासवर्ड जो आहे तो टाईप करायचा आहे. आता इकडे महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, तुमची जशी लॉग इन झाल्यानंतर इकडे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल असणार आहे, ॲड्रेस भरायचा आहे, एज्युकेशन भरायचे आहे, रिझर्वेशन काय असेल ते, फोटो, सिग्नेचर, हे सर्व तुम्हाला डिटेल जे आहे ते ॲरोमार्फत दाखवलेले आहे. ते सर्व तुम्हाला ह्या इथे कंपल्सरी भरायचे असणार आहे. तुमची डिटेल जी असणार ती या प्रकारे तुम्हाला दिसेल, तुम्ही भरलेली असेल ती. तुम्हाला नावात बदल काही करायचा असेल तर तो तुम्ही या इकडे करू शकता. जसं की फॉर्म भरताना तुम्हाला काही नाव चुकीचे असेल, स्पेलिंग चुकीचे असेल तर ते तुम्ही या इथे भरू शकता. हे पहा, या इथे संपूर्ण फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. हे PDF स्वरूपात, प्रेझेंटेशन स्वरूपात आहे, त्यासाठी पूर्ण डिटेल माहिती भरलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. तुमची वोटर ID जी आहे त्याची माहिती तुम्हाला ह्या इथे पूर्ण भरायची, आधार कार्ड नंबर, फिमेल ID. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे.
तुम्हाला पुढे गेल्यानंतर ॲड्रेस विचारला जाणार आहे. तुमचा संपूर्ण ॲड्रेस जो आहे तो या इथे भरायचा आहे. जो काही ॲड्रेस आहे तो संपूर्ण भरायचा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. जिकडे तुम्हाला स्टार मार्क दिलेले आहेत ते कंपल्सरी तुम्हाला भरायचे असणार आहे. ते सर्व भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. अतिशय महत्त्वाचं एज्युकेशन डिटेल. तुम्हाला या इथे एज्युकेशन डिटेल भरायची असणार आहे. जसे की SSC आहे तर ते कोणत्या बोर्डातून केलेलं आहे, HSC आहे, त्याचे सर्टिफिकेट आहे, ते सर्व तुम्हाला या इथे भरायचे असणार आहेत. या इथे ॲरोमार्फत तुम्हाला दाखवलेलं आहे. सर्व ॲज इट इज भरून तुम्हाला मग प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. SSCची डिटेल आहे, त्यामध्ये तुमचा बोर्ड कोणता आहे ते सर्व डिटेल या इथे भरायचे. शाळा, कॉलेज कोणती आहे ती इथे भरायची असणार आहे. ते भरल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. SSC झाल्यानंतर HSC तुम्ही 12वी कोणत्या ठिकाणावरून केलेलं आहे, त्याचा बोर्ड काय आहे ते देखील या इथे तुम्हाला भरायचं असणार आहे. संपूर्ण डिटेल तुम्हाला या इथे ॲज इट इज भरून सेव्हवरती क्लिक करायचे आहे. नंतर रिझर्वेशन म्हणजेच आपण कास्टमध्ये जो असलं तर त्यासाठी आपल्याला इथे डिटेल दिलेली आहे. जर आपण कास्टमध्ये असू तर आपल्याला कास्टबद्दलची डिटेल या इथे सर्व भरायची असणार आहे. डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या इथे फोटोग्राफ ॲड करताना फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्राउज ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या इथे फोटो दिसेल. तो फोटो चेक केल्यानंतर क्रॉप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये सांगितलेलं आहे आणि नंतर अपलोड करून प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे तुमची कॉन्टॅक्ट डिटेल, जे तुमचा मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे, ते सर्व तुम्हाला ह्या पेजवरती ॲड करायचं आहे जसं दिलेलं आहे तसं. डिटेल भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या इथे तुमची पर्सनल डिटेल वगैरे जी आहे ती आपण ॲरोमध्ये दाखवलेली आहे ती व्यवस्थित भरून कन्फर्म प्रोफाईल डिटेलवरती क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे पेज आहे ते असं दिसेल. जर तुम्ही माहिती भरलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिसत आहे. असंच पेज तुम्हालाही दिसेल. कन्फर्म आहे, व्यवस्थित आहे, सर्व परफेक्ट असल्यानंतर कन्फर्म प्रोफाईल अँड अप्लाय ऑनलाईन यावरती क्लिक करायचे आहे. नंतरला तुम्हाला इकडे तुमचं ऑनलाईन जे अप्लाय आहे ते इथे करायचं आहे. तुमचा स्ट्रीम कोणता आहे, अभ्यासक्रम कोणता आहे तो इथे सिलेक्शन करायचा असणार आहे. जसं की इथे सर्च केल्यानंतर अप्लाय करायचा आहे, या इथे तुम्हाला दिलेली माहिती असणार आहे ती. त्यानंतर इकडे तुम्हाला काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया विचारलेला आहे. तो सर्व परफेक्ट असल्यानंतर वाचून तुम्हाला ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं शेवटची पात्रता परीक्षा निवड कोणती असणार आहे, कोणती केलेली आहे, जसं की 10वी 12वी त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे सिलेक्शन करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याचे मार्क किती आहेत ते देखील इथे सर्व सेव्ह करायचे आहे. लिस्ट ऑफ कॉलेज. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे तुमच्या नियर बाय कोणतं कॉलेज आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन संपर्क साधता येईल. तर ह्या इथे तुम्हाला सर्च करायचं, तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या जिल्ह्याचा नियर बाय जवळपास कोणतं केंद्र अवेलेबल आहे या इथे आपण पाहू शकता. सर्च करायचं आहे. या इथे तुम्हाला लिस्ट दिसेल. या इथे तुम्हाला सेंटर कोड कोणता आहे तो दिसेल आणि सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर या इथे पाहू शकता आपल्याला सेंटर कोड जो आहे तो इथे जो असेल तो इथे मिळेल. तो इथे तुम्हाला अवेलेबल आहे की नाही तो पण दिसतोय. त्यानंतर मग पुढे जायचं आहे. तुमची विषय व शिकण्याची माध्यम कोणतं आहे, मराठी असेल तर मराठीवरती टिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचे विषय कोणते असणार ते निवडायचे आहेत आणि नंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कोर्स समरी म्हणजेच विषय. मित्रांनो, तुम्हाला कोणते सब्जेक्ट घ्यायचे ते सब्जेक्ट तुम्हाला सर्व व्यवस्थित निवडायचे आहेत. पहिल्या वर्षाकरिता, दुसऱ्या वर्षाकरिता जे पण असणार ते विषय निवडून तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचे असणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पुढच्या पेजवरती अपलोड करायचे असणार आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचे आहे आणि परत सेम आपल्याला इथे डॉक्युमेंट सर्टिफिकेट सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म. तर ह्या इथे तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन मिळेल. मित्रांनो, तिथे तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्या स्टेटस काय आहे, ॲग्री झालेलं आहे की नाही, ॲक्सेप्ट झालेलं आहे की नाही, तिथे तुम्हाला इकडे दिसेल. सेंटर मेन म्हणजे आहे ते सेंटर अप्रुव्हल पेंडिंग असेल तर पेंडिंगवरती आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशन असेल तर डॉक्युमेंट सबमिशनवरती जाऊन डॉक्युमेंट सबमिशन करायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस सेम परत ऑप्शन दिसत आहे. या इथे ॲडमिशन फी किती आहे ती इथे तुम्हाला जरूर भरायची आहे.
जे महत्त्वाचे आहे, तुम्हाला ॲडमिशन फी किती आहे, तर या ॲरोवरती दाखवलेलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमची ॲडमिशन फी आहे ती भरायची असणार आहे. त्यानंतर पूर्ण फीस तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही ज्या पण अभ्यासक्रमासाठी घेत आहात, जसं की रेग्युलर फीज आहे, ते सर्व चेक करून, टोटल अमाउंट किती आहे ती चेक करून सबमिटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर हे ॲडमिशन पेमेंट किती आहे, ऑनलाईन पेमेंट असेल तर ऑनलाईन पेमेंट टिक करून इथे तुम्हाला ॲग्रीवरती बॉक्स दिलेला आहे, त्याचा ॲरो पण दाखवलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे असणार आहे आणि नंतर प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता युनिव्हर्सल पेमेंट सिस्टम. तर या इथे तुम्हाला तुमचं टोटल किती पेमेंट आहे ते दिसतंय. पेमेंट किती करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करायचं आहे का? परफेक्ट असेल तर सबमिटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कॅश फ्री पेमेंट आहे, गेटवे आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करून सबमिट करायचे आहे. हे सर्व डिटेल जे आहे ते संपूर्ण फीजबद्दलची माहिती आहे मित्रांनो. कन्फर्म डिटेल तुमचं जे पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे कन्फर्म डिटेल तुम्हाला मिळून जाईल. पे नाववरती ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता पेमेंट झाल्यानंतर व्हेरिफाय मोबाईल नंबर आहे, तो तिथे ऑनलाईन आपण पेमेंट करताना इकडे सर्व डिटेल भरायची असते. जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे ते ऑनलाईन पेमेंटचं आपल्याला माहितीच असेल. ऑनलाईन पेमेंट करताना ही डिटेल सर्व सिलेक्शन करायची असते. आणि त्यानंतर फॉर जनरल कॅटेगरी स्टुडंट त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. जसं की स्टडी सेंटर अप्रूव्हल आहे, डॉक्युमेंट सबमिशन आहे, असं सर्व जे आहे ते या इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो आपण एकदम सविस्तरपणे पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेले आहे की वायसे एमओयू मुक्त विद्यापीठ यांचे ऑनलाईन ॲडमिशन अर्ज कसा भरायचा आहे, याची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. आशा करतो की आपल्याला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याबद्दलची माहिती मिळेल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. शिकत रहा. धन्यवाद.